नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत गजानन मारणे म्हणजेच गजा मारणे याच्याबद्दल। पुण्याचे मालक, महाराज अशा अनेक नावांनी तो गुन्हेगारी विश्वामध्ये प्रसिद्ध आहे। पुणे शहरातील कोथरूड भागात गजानन मारणे आणि मारणे टोळीची मोठीच दहशत आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि या प्रकरणात पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणेला अटक केली आहे। याच प्रकरणात गजानन मारणे प्रत्यक्ष आरोपी नसला तरी त्याच्या सहकाऱ्यांसह त्याला अटक केल्याने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर असलेला गजा मारणे नेमका आहे तरी कोण हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। कोण आहे गजानन मारणे? पुण्याच्या गुन्हेगारी जगतातील एक मोठं नाव म्हणजे गजानन मारणे। पुण्याचे मालक, महाराज अशा अनेक नावांनी तो प्रसिद्ध आहे। पुणे शहरातील कोथरूड भागात गजानन मारणे आणि मारणे टोळीची मोठी दहशत आहे। मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारांपासून गजानन मारणे गुन्हेगारी जगतामध्ये आला। जमीन मालक आणि बिल्डर यांच्यामधील तो दुवा म्हणून गजा मारणे काम करू लागला। त्याच्यासोबतच निलेश घायवळ हा देखील कुख्यात गुंड म्हणून प्रसिद्ध झाला। कोथरूड भागात दहशत आणि गँगवॉर हे तर प्रत्येक वेळी न्यूजमध्ये आपल्याला पाहायलाच मिळतं। जमीन व्यवहारातील दलाली आणि खंडण्यांमधून गजा मारणे आणि गणेश घायवळने अनेक अवैध पैसा कमवला आणि बघता बघता कुख्यात गुंड म्हणून प्रसिद्ध झाला। गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे या राजकारणामध्ये सक्रिय आहेत। 2012 ते 2017 या कालावधीमध्ये त्यांनी मनसेकडून नगरसेविका पद भूषवलं। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। खंडणी, मारहाण, हत्येचे प्रयत्न असे अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे गजा मारणेवर आहेत। काही वर्षांपूर्वी गजानन मारणे याला पप्पू गावडे आणि अमोल बुधे हत्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली। या प्रकरणात त्याला 7 वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली। तो जवळपास 3 वर्ष येरवडा जेलमध्ये होता। त्यानंतर त्याची रवानगी नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहामध्ये झाली। या प्रकरणात तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गुंड गजा मारणे आणि त्याच्या टोळीने काढलेला रोड शो हा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता। तळोजा जेल ते पुणे अशी पुणे महामार्गावरून निघालेल्या या रॅलीमध्ये जवळपास 600 ते 1000 गाड्यांचा ताफा होता। याच प्रकरणावरून पुणे पोलिसांची चांगलीच खरडपट्टी झाल्यानंतर गजा मारणेला पुन्हा एकदा अटक करण्यात आली। पुण्यामध्ये दहशत असलेल्या गुंड गजा मारणेचे असलेले राजकीय नेत्यांशी संबंधही अनेकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले होते। काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गजानन मारणेची घरी जाऊन भेट घेतल्याने चौफेर टीका झाली। त्याच पाठोपाठ शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी देखील गजा मारणेची भेट घेतल्यामुळे मोठाच वाद निर्माण झाला होता। जमीन व्यवहारातील दलाली आणि खंडण्यांमधून गजा मारणे आणि गणेश घायवळने अनेक प्रमाणात अवैध पैसा आणि प्रॉपर्ट्या कमावल्या आहेत। बघता बघता कुख्यात गुंड म्हणून प्रसिद्ध झालेले हे दोघे आपापल्या टोळीला वाढवण्यासाठी, वर्चस्व वाढवण्यासाठी अनेक तरुणांना आपल्या टोळीमध्ये आणि गुन्हेगारी विश्वामध्ये सामील करून घेताना पाहायला मिळते। मात्र या दोघांमध्ये वाद झाला आणि मारणे टोळी आणि घायवळ टोळीमध्ये रक्तरंजित गँगवॉर देखील सुरू झाली। तर मित्रांनो, हे होते गजानन मारणे म्हणजेच गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गजा मारणे। त्यांच्याबद्दल काही लोकांचे चांगले मत देखील आहे। त्यांनी बऱ्याच जणांना मदत केलेली आहे। त्यांच्या अडीअडचणीमध्ये, दवाखान्यामध्ये आणि वैयक्तिक कारणामध्ये देखील गजा मारणे हा मदतीसाठी धावून जाणारा म्हणून त्यांच्या लोकांमध्ये तो प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो, तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे
त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.